शेतकरी बंधूंनो, शासनानं 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास समिती सुद्धा नेमलेली आहे. मात्र आता शेतकऱ्याकडे कोणकोणत्या बँकांचे कर्ज असतात, खाजगी कर्ज असतात. आता तुम्हाला एक माहित असेल, बातमी बघितली असेल, व्हायरल झालेली माहिती, आणि त्या शेतकऱ्यानं काय म्हणलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. शेतकऱ्यानं 1 लाखाचं कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाचं स्वरूप झालं 74 लाखापर्यंत गेलं आणि त्या शेतकऱ्याला किडनी विकावा लागली. ती सुद्धा त्या शेतकऱ्यानं नेमकं काय म्हणलंय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. मात्र त्यापूर्वी एक तुम्हाला विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, 30 जून पूर्वी कर्जमाफी देऊ असं सांगितले गेले, मात्र त्यावर समिती नेमलेली आहे. आता ती समिती वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करीत आहे की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, कोणत्या बँकांना द्यायची, असा सगळा विचार करते. आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देणाऱ्या बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, या बँकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं असते. आता पीक कर्ज असं मोजक्या प्रकरणात असते, मात्र बरेचसे कर्ज हे शेतकऱ्यांनी पाईपलाईन करायला, विहीर खांदायला असे सुद्धा घेतलेले जातात. मात्र हे कर्ज यामध्ये घेणार आहेत का नाही, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि या दोन बँकांव्यतिरिक्त सहकारी बँका दुसऱ्या असतात, त्या बँकांकडून घेतलेलं असते. त्या बँकांना नाही दिलं तर पुन्हा पतसंस्था असतात. मग या पतसंस्था असतील, या बँका असतील, यांचं कर्ज माफ होणार आहे का, हे सुद्धा गरजेचं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, शेतकऱ्यांना गरज कोणती, कर्ज माफीची आहे का कर्ज मुक्तीची? कारण नॅशनलाइज बँका, जिल्हा सहकारी बँका, त्याच्यानंतर इतर सहकारी ज्या कोऑपरेटिव्ह बँका, त्याच्यानंतर पतसंस्था आणि त्याच्यानंतर पुन्हा राहिले खाजगी सावकार. मग एक लक्षात घ्या, जर सरकारनं या अभ्यास समितीनं नुसत्या नॅशनलाइज बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांचंच कर्ज माफ केलं तरी शेतकरी कर्ज माफी होणार नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्याकडे इतरही कोऑपरेटिव्ह सहकारी बँकांचं कर्ज असतं, पतसंस्थांचं कर्ज असतं आणि पुन्हा राहिलं त्या खाजगी सावकाराचं सुद्धा कर्ज असतं. आता तो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यानं 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं, त्याचं 74 लाख कर्ज झालंय. आणि त्या ज्या सावकाराकडून त्यानं कर्ज घेतलं होतं, लोकसत्तानं बातमी दिलेली आहे, त्या बातमीमध्ये तर असं सांगितलेलं आहे की तो जो काही सावकार आहे तो भाजपचा शहर अध्यक्ष आहे आणि त्या शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेली. जर अशी शेतकऱ्यावर वेळ येत असेल तर शेतकऱ्याची कधीच कर्जमाफी होणार नाही. कारण शेतकऱ्यांना गरज आहे कर्जमुक्तीची. ही कर्जमाफी दिली तरी त्याला मरणाच्या मर्यादा राहणार. त्या शेतकऱ्याचं एवढंच कर्ज माफ होणार, तेवढंच कर्ज माफ होणार, पीक कर्जच होणार, ह्याच बँकेचं होणार, त्याच बँकेचं होणार. त्यामुळे त्याला कर्जमाफीच म्हणता येत नाही. शेतकऱ्यांना खरी गरज आहे कर्जमुक्तीची. म्हणजे शेतकरी हा कर्जमुक्तच झाला पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, या अगोदरही कर्ज माफी दिली होती 2017ला, 2019ला. मात्र त्याच्यानंतरही पुन्हा शेतकऱ्यावर कर्ज घेण्याची वेळ का आली? कारण शेतकऱ्यांच्या शेतीचा वाढत चाललेला खर्च, जे काही आपल्याला निविष्ठा लागतात, त्यामध्ये पाईपलाईन करायची असेल, विहीर खोदायची असेल, मोटर घ्यायची असेल, बियाणं असतील, खतं असतील, अशा ज्या काही भांडवली गुंतवणुकी शेतकऱ्याला लागत असतात आणि त्या भांडवली गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण असं आहे की त्या शेतकऱ्यानं जो काही उत्पादित केलेला माल आहे त्या शेतमालाला भावच मिळत नाही. तुम्ही बघत असाल सध्याचे जे काय भाव आहेत, 10 वर्षापूर्वी काय होते आणि आज काय आहेत. कोणत्याही पिकाचा भाव घ्या तुम्ही, जशाला तसेच जाग्यावर आहेत. आणि ज्या काही शेतकऱ्यांना भांडवली गोष्टी लागतात त्याचे 10 वर्षापूर्वीचे भाव पहा आणि आजचे भाव पहा. आजचा डिझेलचा भाव पहा आणि मागच्या 10 वर्षाच्या डिझेलचा भाव पहा. यावरूनच एक लक्षात घ्या मित्रांनो की शेतकऱ्यांना कर्जमाफी जरी दिली तरी कर्जमाफी होणार नाही. शेतकऱ्यांना खरी गरज आहे कर्जमुक्तीची आणि त्याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्याची महत्वाची गरज आहे. कारण शेतकऱ्याच्या जर शेतीमालाला मार्केटनुसार भाव मिळाला, जशा बाकीच्या वस्तूचे भाव वाढतात तसा, तर शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यासाठी कोणत्या बँकेकडे जाणार नाही आणि सावकाराकडे जाणार नाही आणि अशा किडन्या विकण्याची वेळ
शेतकऱ्यावर येणार नाही. त्यासाठी फक्त एकच आहे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव पाहिजे. आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.